सुद्धा दिलासादायक बातमी आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी मागच्या 24 तासांपासून 43 फुटांवरती स्थिर आहे। हळूहळू कमी व्हायला ती सुरुवात होईल अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे। त्यामुळे 45 फूट धोकादायक पातळी कृष्णा नदीने गाठलेली नाहीये। महापुराचा धोका काहीसा टळल्यामुळे सांगलीकरांनी तुर्तास तरी सुटकेचा निश्वास सोडलाय। धरण क्षेत्रामध्ये पाऊस थांबलाय आणि कोयना आणि चांदोली धरणातला विसर्गही कमी करण्यात आलाय। त्यामुळेच हळूहळू कृष्णा नदीची पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात होईल आणि पाऊस कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी करण्याचं नियोजनही करण्यात आले आहे। धरण क्षेत्राचा पाऊस कमी झाल्यामुळे धरणात येणारा विसर्ग कमी झालेला आहे। सांगलीकरांना आनंदाची बातमी ही आहे की कोयना धरणातून पूर्वी जो 1 लाख क्युसेक्सचा जो विसर्ग सुरू झाला होता तो कमी होऊन आता 70,000 क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे। नदीची पातळी ही साधारणतः 43 फूट 1 इंच आहे आणि ही बहुधा आता ह्याच्यावर 1-2 इंच वर स्थिर होईल आणि त्यानंतर ती कमी व्हायला सुरुवात होईल।